श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात. त्यामुळे होळीच्या पवित्र अग्नीत विशिष्ट वस्तू अर्पण केल्यानं जीवनातील नकारात्मकता दूर होऊन धनसंपत्ती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर या वस्तू नेमक्या कोणत्या हे आपण जाणून घेऊया. पहिली वस्तू आहे गहू आणि हरभरा. होळीच्या अग्नीत गहू आणि हरभरा टाकल्यानं घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही अशी श्रद्धा आहे. हे टाकताना मनात प्रार्थना करा, माझ्या घरात माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा सदैव वास राहो. दुसरी वस्तू आहे साखर किंवा गूळ. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडथळे येत असतील, कोणत्याही कामात रस वाटत नसेल, तर होळीत थोडी साखर किंवा गूळ टाका. हे टाकताना मनापासून प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील कटुता जळून जाऊ दे आणि गोडवा येऊ दे. तिसरी वस्तू आहे पंचधान्य. गहू, तांदूळ, मूग, हरभरा आणि तीळ ही 5 प्रकारची धान्य एकत्र करून होळीत अर्पण करावी. यामुळे पंचमहाभूतांची आपल्यावर कृपा होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं मानलं जातं. चौथी वस्तू आहे गोमूत्राने शुद्ध केलेला नारळ. असा एक पूर्ण नारळ घेऊन त्यावर कुंकू आणि अक्षता वाहा. तसंच या नारळावर एक नाणं ठेवून होळीत अर्पण करा. ही कृती विशेषतः धनप्राप्तीसाठी केली जाते. असं म्हणतात की यामुळे अडलेले पैसे परत मिळण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर होलिका दहनादरम्यान सुका नारळ डोक्यावरून 7 वेळा फिरवून अग्नीत टाकल्यानं राहू दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी देखील सुटतात अशी मान्यता आहे. 5वी वस्तू आहे लवंग आणि वेलची. जर व्यवसायात खूप अडथळे येत असतील तर 5 लवंगा आणि 5 वेलच्या एका लाल कपड्यात बांधून होळीत टाका. असं केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि व्यवसायात वाढ होते अशी श्रद्धा आहे. 6वी वस्तू आहे काळे तीळ. पितृदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी काळे तीळ होळीत टाकल्यानं घरातील अदृश्य अडथळे, नकारात्मक ऊर्जा आणि पितृदोष कमी होतो असं मानलं जातं. आणि 7वी वस्तू आहे सुपारी आणि पान. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक विड्याचं पान घ्या, त्यावर सुपारी ठेवा आणि लक्ष्मीचं नामस्मरण करून पूर्ण भक्तिभावाने होळीत अर्पण करा. यामुळे लक्ष्मीची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. महत्वाचं म्हणजे या वस्तूंचं हवन करताना मनात मोह, माया, कोणाविषयीही द्वेष, मत्सर अजिबात ठेवू नका. कारण फक्त वस्तू टाकून काहीच होणार नाही. तुमचा संकल्प आणि श्रद्धा हाच खरा सर्व प्रकारच्या सुबत्तेचा मंत्र आहे. मित्रांनो, होळीच्या अग्नीत धान्य टाकण्यामागे एक सांस्कृतिक अर्थ आहे. तो म्हणजे कृतज्ञता. आपण निसर्गानं दिलेल्या अन्नाबद्दल आभार मानतो आणि ही भावना आपल्या मनाला सकारात्मक बनवते. जेव्हा मन सकारात्मक असतं तेव्हा योग्य तेच निर्णय घेतले जातात आणि योग्य निर्णय म्हणजेच समृद्धीकडे वाटचाल. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन, समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव भरभरून येवो. श्री स्वामी समर्थ.